हॅलो एव्हरीवन. तर आज ना 1-2 कामं होती. सो मी, माझी बहीण आणि आमच्या मुली आम्ही निघालो बसने. आता प्रवास छोटासा होता, पण या बसेसमध्ये ना खूप साऱ्या आमच्या जुन्या आठवणी आहेत. कारण आमचं स्कूलिंग जे आहे बसच्या प्रवासानेच झालं आहे. सो खूप साऱ्या जुन्या आठवणींना जो आहे उजाळा मिळाला आणि त्याचबरोबर बऱ्याच दिवसांनी असं आम्ही एकत्र बसने निघालो होतो कुठेतरी. सगळ्यात आधी ना आम्ही पार्लरमध्ये आलो आणि कारण रुहीचं हेअरकट करायचं होतं. आता हे जे पार्लर आहे या दीदींचं खूप वर्षापासून आहे. आम्ही लहान असल्यापासून मम्मीसोबत इकडे येतो आणि आज रुहीचं हेअर कटिंग इकडेच मी करणार होते. आता रुहीला ना उल्फ कट करायचा होता. तिला मी सांगितलं, हो तुझा उल्फ कटच करतायत त्या, पण नॉर्मल ब्लंट कट तिचा केला होता. त्यानंतर तिने जेव्हा आरशात पाहिलं ना ते पाहून ती खूप डिसअपॉइंट झाली होती, कारण तिला उल्फ कट हवा होता. आता ही मुलं ना रील्समध्ये बघून काय काय त्यांच्या म्हणजे एक्सपेक्टेशन्स असतात, बापरे. आता हिचं रिॲक्शन जे आहे तुम्हाला मी पुढच्या व्लॉगमध्ये सांगेन. त्यानंतर आम्ही आलो होतो सोनारांकडे, कारण माझ्या बहिणीच्या मुलीचं ना इयरिंग्स चेंज करायचं होतं. तिला इयरिंग्स घालायचे होते. आता एक इयरिंग तिने व्यवस्थित घालून घेतलं, पण दुसरं घालताना तिने इतके नाके नऊ आणली, इतकी ती रडली. सोनार दादांनाही जे आहे नाके नऊ आले आणि आम्हालाही तिला सांभाळता सांभाळता नाके नऊ आले. पण त्यानंतर त्यांनी व्यवस्थित जे आहे घातलं तिला. शेवटी त्यांना एक्सपिरियन्स असतोच कसं हँडल करायचं, कसं घालायचं. त्यानंतर ना रात्री एक छान असा कार्यक्रम होता, कारण माझ्या मावस बहिणीचे मिस्टर, त्याचबरोबर तो माझा फ्रेंड देखील आहे, तो आर्मीमध्ये लेफ्टनंट बनला होता. सो त्याची वेलकम सेरेमनी होती आणि त्याचं स्वागत होतं, त्याचा सत्कार होता. सो आम्हाला तिकडेच जायचं होतं. सो छान असं त्याचा सत्कार वगैरे केला. खूप छान आणि खूप प्राऊड मुमेंट होतं आणि अशा प्रकारे आजचा दिवस होता. तर चला भेटूया पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये.